राजकारणातील एखाद्या पक्षाला संपवण्यासाठी सूडभावाने कितीही पातळी गाठली जाते याचे हे उदाहरण ठरावे. अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबाबत खूप आक्षेप आहेत. 2014ला देशातील सर्व सामाजिक संघटना आमच्या निमित्ताने राजकारणामध्ये सक्रिय झाल्या. समाजातील उच्चशिक्षित तरुण आणि मध्यम वर्ग राजकारणामध्ये येण्याचा आम आदमी पक्ष हा एक महामार्ग ठरला. मध्यम वर्गाच्या राजकारणात सहभागाची शक्यता वाढली. परंतु नंतरच्या काळात योगेंद्र यादवांपासून सर्वच स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींना केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने दूर केले त्यामुळे तो पक्ष खूप आकसून गेला. त्याची मधील स्वतंत्रता एका चांगल्या स्वप्नाला छेद देऊन गेली. नंतरच्या काळात तिकीट वाटप इथपासून तर झालेले नेत्यांवरचे आरोप प्रश्नांकित करणारे होते. पण तरीही आम आदमी पक्षाने भारतातील राजकारणाचा पोत बदलू शकतो हा आत्मविश्वास दिला. जात, धर्म यांना ओलांडून भारतीय राजकारण होऊ शकते. सुशिक्षित तरुण आणि झोपडपट्टीतील लोक एकत्र येऊन त्यांचे वर्ग विसरून राजकारण करू शकतात हे खूपच आश्वासक होते आणि आहे. असे राजकारण सुरू असताना ज्या क्रूरपणाने त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला तो वेदनादायक आहे.